पोरगाव चौफुली येथील 2 दुकान फोडी प्रकरणी आरोपी अटकेत. बिडकीन पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 5,000 रुपये जप्त. पोरगाव चौफुली परिसरातील 2 दुकानात घुसून रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला बिडकीन पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 30 जानेवारी 2026 रोजी तक्रारदार राजू सुभाष काळे, वय 39 वर्ष, राहणार गेवराई बार्शी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी तक्रार दाखल केली. 29 जानेवारीच्या रात्री दुकाने बंद करून घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानाचे दोन्ही शटरचे कुलूप कटरने कापलेले दिसले. गोडाऊनच्या मागील बाजूने आत प्रवेश करून चोरी करण्यात आली होती. खालच्या दुकानातील ड्रॉवरमधून 22,000 रुपये तर वरच्या दुकानातील ड्रॉवरमधून 28,500 रुपये चोरीस गेले. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्ड डिस्क काढून वायर कापण्यात आल्याचे आढळले. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 71/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305(अ), 311(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी लखन कल्याण चंदनशिव, राहणार नारायणपूर, तालुका गंगापूर, यास 12 फेब्रुवारी रोजी रात्री वाळूज MIDC परिसरातून अटक करण्यात आली. 13 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता पोलीस रिमांड मिळाला. रिमांड दरम्यान आरोपीकडून 5,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक मनजित सिंग सेना, हेड कॉन्स्टेबल माळी व होमगार्ड चव्हाण यांनी केली.